नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी आणलेली आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला हा जो शासन निर्णय आहे, ज्याला तुम्ही GR म्हणतात, यामध्येच त्यांनी समजून सांगितलंय की लाडक्या बहिणींसाठी बंपर लॉटरी नोव्हेंबर व डिसेंबरचा एकत्रित हप्ता 3,000 रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आणि त्या संदर्भात पात्रता तपासणी आलेली आहे. म्हणजेच KYC केल्यानंतर कोणकोणत्या माता भगिनी पात्र असतील व त्यांची पात्रता काय असायला पाहिजे ती या GR मध्ये समजून सांगितलेली आहे. कारण बहुतांश माता भगिनींना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे की आमच्या घरात 4 व्हीलर गाडी आहे, आमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, पण आमचं जे उत्पन्नाचा दाखला आहे त्याच्यावरती कमी आहे, मग आम्हाला योजनेचा लाभ मिळेल का? आमच्या घरामध्ये आमचे पाहुणे किंवा आमचे भाऊबंद सरकारी योजनेचा लाभ घेतात किंवा ते सरकारी कर्मचारी आहेत, मग आम्हाला योजनेचा लाभ मिळणार की नाही? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या शासन निर्णयामध्ये आलेली आहेत आणि लाडक्या बहिणींसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा एकत्रित 3,000 रुपयांचा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यात जमा होणार. या संदर्भातील आजची नवीन अपडेट आलेली आहे. कारण नोव्हेंबर महिना संपलाय तरी देखील नोव्हेंबर महिन्याचा इन्स्टॉलमेंट आलेलं नाही. त्यासाठी महिला व बाल विकास मंडळाकडून हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती असेल या योजनेचा प्रस्तावना काय आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक न्यूज मध्ये तुम्हाला तेच समजून सांगणं एक वेळेचं महत्व समजायला पाहिजे. पण मोठी आपण समजून सांगूया. योजनेअंतर्गत 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी असणाऱ्या माता भगिनींच्या बँक खात्यात सरकारद्वारे 1,500 रुपये पाठवण्यात येतात आणि या ठिकाणी तुम्हाला KYC ची प्रक्रिया पूर्ण करायला सांगितलेली आहे. लाभार्थी महिलांना अधिक आर्थिक मदत म्हणून नोव्हेंबर व डिसेंबर 2025 या 2 महिन्यांचा एकत्रित हप्ता देण्यात येणार असून या ठिकाणी एकूण हप्ता तुमचा जो होणार आहे तो या ठिकाणी प्रत्येकी 3,000 रुपयांचा निधी लाभार्थी महिलेच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय या ठिकाणी शासन स्तरावरती घेण्यात आलेला आहे. आणि महिला व बाल विकास आपले जे अधिकारी आहेत आणि लाडकी बहीण योजनेच्या लाडक्या कॅबिनेट आदिती तटकरे मॅडम यांनी देखील यावरती अपडेट दिलेली आहे की लाडक्या बहिणींना लवकरच 2 महिन्यांचे 3,000 रुपये हे एकत्रित त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातील. पण या ठिकाणी अजून एक या ठिकाणी महिलांसाठी ट्विस्ट आहे की हप्ते एकत्रित मंजूर करण्यापूर्वी KYC पात्रता पडताळणी तुम्हाला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबर पर्यंत KYC करायला सांगितली होती, पण काही कारणास्तव लाडक्या बहिणींची KYC पूर्ण न झाल्यामुळे 31 डिसेंबरची मुदतवाढ झालेली आहे आणि यामुळेच यांनी या ठिकाणी हे नवीन अपडेट आणलेलं आहे. प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक तर आहेच. जर तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. KYC पूर्ण झालेल्या व पात्रता निकषानुसार बसलेल्या महिलांच्या बंपर लॉटरी स्वरूपातील 3,000 रुपयांचा लाभ मिळेल. आता त्या माता भगिनींना प्रश्न असेल की आमची अजून KYC झालेली नाही, आम्हाला पती किंवा वडील नाही व कुठलीही दुसरी अडचण आहे, त्यामुळे आमची KYC झालेली नाही. मग आता तुम्ही जे सांगताय नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा एकत्रित मिळणार, मग तो आम्हाला मिळेल का? तर तुमच्यासाठी लाडक्या बहिणीनं उत्तर आहे नाही. जोपर्यंत तुमची KYC पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं वरती नाव यादीला दिसणार नाही आणि तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे जरी तुमची शेवटची दिनांक 31 डिसेंबर असली KYC करण्यासाठी, तरी देखील होता होईल तेवढं लवकरात लवकर करून घ्या. कारण येत्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला लगेच आता एकत्रित 3,000 रुपयांचा इन्स्टॉलमेंट सरकारकडून पाठवण्यात येणार आहे आणि ते तुम्हाला वेळोवेळी आणि वेळेच्या अगोदर मिळावं. आणि महाडीबीटी द्वारे काम असल्यामुळे या ठिकाणी सगळं ऑनलाईन चालतं. जर तुम्ही महाडीबीटी द्वारे पैसे मिळवायचे असतील तर KYC आणि आधार बँक लिंकिंग हे असायलाच पाहिजे. आता या ठिकाणी पुढची अपडेट काय आहे की KYC प्रक्रियेमध्ये पडताळली जाणारी पात्रता. आता लाडक्या बहिणींना प्रश्न असतो की आम्ही KYC केली पण आम्हाला वाटतंय आम्ही अपात्र होऊ किंवा काहींना वाटतंय आम्ही पात्रच राहतील. तर या ठिकाणी त्यांनी पात्रता सांगितलेली आहे की लाडक्या बहिणी KYC नंतर या खाली दिलेल्या पात्रतामध्ये बसायला पाहिजे, तरच त्यांना योजनेअंतर्गत लाभ मिळेल. आणि त्यांनी या ठिकाणी अपात्रता देखील सांगितलेली आहे. जर त्या लाडक्या बहिणी या अपात्रतेमध्ये बसत असतील तर त्यांना योजनेचा लाभ नोव्हेंबर महिन्यापासून बंद करण्यात येणार आहे. आता KYC प्रक्रियेदरम्यान खालील घटकांचा विचार करण्यात येणार आहे आणि आता त्याची पडताळणी देखील चालू झालेली आहे. आतापर्यंत राज्यातील 52 लाख महिला 2च दिवसामध्ये अपात्र झालेल्या आहेत आणि त्यामध्येच लाडक्या बहिणींचं मन ठेवण्यासाठी हा बंपर ऑफर, बंपर लॉटरीचा या ठिकाणी लखपती दिदी योजना असा एक पॉइंट काढण्यात आलेला आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणं. जर 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलाला अपात्र करण्यात येईल. पण या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न
असा आहे, आपण महाराष्ट्रात राहतोय. महाराष्ट्रामध्ये जर एखादं कुटुंब प्रति वर्षाला 10 लाख रुपये कमवत असेल तर त्याचं जे उत्पन्नाचा दाखला आहे तो 50,000चा देखील नसतो. त्यामुळे महिलांना प्रश्न आहे की आमच्या घरामध्ये जे उत्पन्न आहे ते जास्त आहे, पण आमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो 30,000चा आहे, 40,000चा आहे, मग आम्हाला योजनेचा लाभ मिळेल का? तर त्या माता भगिनीसाठी उत्तर आहे, होय, तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल. तुम्ही तिकडे महिन्याला कोटी किंवा वर्षाला 10 कोटी जरी कमवत असाल, पण तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला योजनेअंतर्गत पात्र वा ग्राह्य धरलं जाईल आणि तुम्हाला योजनेचा लाभ हा दिला जाईल. आशा करतो या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. लाभार्थी महिला ही महाराष्ट्रातील स्थायी रहिवासी असणे. आता यामध्ये काय आहे की जी महिला आहे ती डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र असायला पाहिजे, म्हणजेच ती महाराष्ट्राची रहिवासी असेल. आता काही महिलांना प्रश्न असेल की आमचे जे हसबंड आहेत किंवा जे पती आहेत ते महाराष्ट्राचे आहेत आणि आम्ही इतर राज्यातून आलो आहोत किंवा आम्ही इतर राज्यामधून शिकायला गेलतो, तिकडचेच हसबंड किंवा पती केले आणि त्यानंतर या ठिकाणी आम्ही इकडे राहायला आलो पुन्हा महाराष्ट्रामध्ये. आता याचं उत्तर असं आहे की जर तुम्ही मूळ महाराष्ट्राचे असाल, तुमचा जन्म दाखला, त्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील, आधार कार्ड असेल किंवा तुमचं जे उत्पन्नाचा दाखला असेल, रेशन कार्ड असेल, हे सगळं महाराष्ट्रामधील असेल तर तुम्ही योजनेसाठी पात्र ठराल. आशा करतो हा दुसरा मुद्दा देखील तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. लाभार्थी महिला ही विवाहित, विधवा, परिव्यक्त, घटस्फोटित, अविवाहित असू शकते, परंतु केवळ एकाच बँक खात्यावर लाभ घेता येईल. आता याचा अर्थ बहुतांश महिलांना कळलेला नसेल, पण मी आता तुम्हाला सोपं करून सांगतो. जर तुम्ही रेशन कार्ड या ठिकाणी अपलोड केलेलं असेल, कशासाठी? तुम्ही सगळ्यात मोठी चूक केलेली आहे, कारण फॉर्म भरताना माता भगिनींना या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला मागितला होता, पण महिलांनी काय केलं? उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी पैसे लागतील यासाठी रेशन कार्ड ज्यावेळेस ऑप्शन आलं तेव्हाच रेशन कार्ड दिलं. पण या ठिकाणी रेशन कार्ड तुम्ही तेव्हा अपलोड केल्यामुळे या ठिकाणी तुमच्या रेशन कार्ड मध्ये किती महिला आहेत, कोणकोणत्या महिला लाभ घेत आहे हे त्यांचं नाव आणि आधार नंबर काढून पाहता येत आहे. त्यामुळे एका रेशन कार्ड वरती एक विवाहित आणि एक अविवाहित किंवा या ठिकाणी एक विधवा आणि एक विवाहित अशा प्रकारचे 2 पेअर मध्ये लाडक्या बहिणी लाभ घेऊ शकतात. एका रेशन कार्ड वरती या ठिकाणी 2 विवाहित महिला लाभ घेऊ शकणार नाहीत, त्याचप्रमाणे या ठिकाणी 2 अविवाहित महिला लाभ घेऊ शकणार नाहीत. अशी अपडेट आपल्याला महिला व बाल विकास मंत्रालयाने दिलेली आहे. आधार कार्ड, बँक खात्यातील मोबाईल नंबर लिंक असणे. आता हा मुद्दा तर तुम्हाला कळायलाच पाहिजे. लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत 16 हप्ते आलेत आणि आता तुम्हाला इंटिग्रेटेड 17वा आणि 18वा हप्ता मिळतोय. आणि जर तुम्हाला बँक खातं, मोबाईल नंबर आणि आधार लिंकिंग माहितीच नसेल तर तुम्ही कुठे आहात, तुम्हाला योजनेचा लाभ कसा मिळाला, हाच मला प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बँक खाते सक्रिय व डीबीटी स्वीकारण्यास सक्षम असणे. आता याचा अर्थ असा आहे की बँक खात्याला तुमचं जे आधार कार्ड आहे ते लिंक असणं गरजेचं आहे. आणि आशा करतो व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या लाडक्या बहिणींचं आधार बँक सीडिंग हे झालेलं असेल. ई केवायसी मध्ये अपात्र ठरणाऱ्या महिलांचा निकष काय आहे तो जाणून घेऊया. खालील परिस्थितीत लाभार्थ्यांना बंपर लॉटरी मधून व नियमित हप्त्यातून अपात्र ठेवण्यात येईल. आता खाली लाडक्या बहिणींची अपात्रता आहे. जर तुम्ही त्यामध्ये मोडत असाल तर योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ दिला जाणार नाही. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल. आता तुम्ही म्हणाल आम्ही या ठिकाणी 10, 20 हजार, 50 हजार वार्षिक उत्पन्न कमवतोय, पण आमच्या रेशन कार्ड वरती या ठिकाणी 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे, तर तुम्हाला योजनेतून अपात्र केलं जाईल. कारण 2.5 लाखांपेक्षा जास्त व्यक्ती कमवणारा हा कोणी साधा व्यक्ती नाही, दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती नाही. कुटुंबातील अन्य महिलाचा त्याच योजनेचा लाभ घेत असल्यास, म्हणजे महिला 2 वेळा जर या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल, कारण गेल्या काही दिवसांपासून असे या ठिकाणी अर्ज समोर येत आहेत, एकच लाडकी बहीण 2 पेक्षा जास्त या ठिकाणी फॉर्म भरून डबल हप्ता घेत आहे. जर तुम्ही तसं करत असाल तर तुमचे दोन्ही हप्ते जेवढे भरले तेवढे बंद होणार, एकही हप्ता चालू राहणार नाही. त्यानंतर आधार कार्ड, ओळखपत्र, बँक तपशील खोटं किंवा अपूर्ण आढळल्यास, म्हणजेच लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटं आधार कार्ड बनवलेलं असेल, खोटं ओळखपत्र बनवलेलं असेल किंवा बँकेचा तपशील काही चुकीचा दिलेला असेल तर या ठिकाणी लाडकी बहीण कायमची अपात्र होणार आहे. तिला एडिट किंवा या ठिकाणी कोणताच बदल करता येणार नाही. लाभार्थी हे इतर राज्यातील रहिवासी असल्यास, मी तुम्हाला वरतीच सांगितलं, जर तुम्ही संपूर्ण मूळ महाराष्ट्राचे असाल तर लाभ मिळेल आणि जर तुमचे कागदपत्र बाहेरचे असतील तर लाभ मिळणार नाही. बँक खाते निष्क्रिय, बंद, डीबीटी स्वीकारण्यास अयोग्य. जर तुमचं बँक खातं तुम्ही व्यवहार बंद केलेला असेल, 0 मेंटेनन्स अकाउंट असेल, म्हणजे तुम्ही झिरो रक्कमेमध्ये अकाउंट ओपन केलेलं असेल तर काय प्रॉब्लेम नाही. पण जर तुमचं खातं हे मेंटेनन्स मध्ये असेल, त्यासाठी 2,500 रुपये तुम्हाला लिक्विडिटी मध्ये ठेवावं लागतील, 2700 लिक्विडिटी मध्ये ठेवावं लागतील, असा अकाउंट असेल आणि तुम्ही खलडून पैसे काढत असाल तर तुमचं बँक खातं ऑटोमॅटिक फ्रीज होतं. त्यामुळे डीबीटी स्वीकारण्यास अयोग्य होतं. त्यावरती डीबीटीचे ट्रान्झॅक्शन होत नाही आणि योजनेअंतर्गत तुम्हाला या ठिकाणी अपात्र करण्यात येईल.
त्यानंतर शेवटची पात्रता आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई केवायसी जर पूर्ण केली नाही तर लाडकी बहीण योजनेसाठी 100 आणि 1% म्हणूया या ठिकाणी योजनेसाठी अपात्र होणार आहे आणि तिला योजनेअंतर्गत कुठलाच लाभ या ठिकाणी इथून पुढे देण्यात येणार नाही। आता लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओचा किंवा या शासन निर्णयाचा मेन मुद्दा आहे तो म्हणजे अंमलबजावणीचा निर्णय। पण हा जर व्हिडिओ मध्ये समजून सांगितला तर वाद विवाद होऊ शकतो। या ठिकाणी आता तुमची जे माहिती असेल इलेक्शनचा काळ चालू आहे त्यामुळे हे व्हिडिओ मध्ये समजून सांगण्यात येणार नाही। पण जर तुम्हाला हे संपूर्ण वाचायचं असेल पाहायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल वरती हा मी GR अपलोड करणार आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव पाहून घ्या। आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे झकास। आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव झकास कशामुळे आहे, कारण आपल्या या युट्यूब चॅनल वरती फक्त आणि फक्त खऱ्याच बातम्या दिल्या जातात। लाडक्या बहिणींना फसवण्याचं काम किंवा पळवापळवीचं काम केलं जात नाही। त्यामुळे आपल्या चॅनल वरती तुम्ही हमखास हा टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि हा GR पहा। मी आपल्या चॅनल वरती येत असणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे GR या ठिकाणी अपलोड करत असतो। त्यामुळे तुम्हाला देखील त्या GR चा काही फायदा होत असेल तर नक्कीच होणार आहे। भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत राम कृष्ण हरी।